तिदमेंनी रस्त्यावर येऊन मांडलेली भूमिका अयोग्य आहे। शिवसेनेमध्ये शिस्त आणि पक्षात आदेश चालतो। उपमहापौर निवड एकनाथ शिंदे यांच्या आदेशानेच होणार। शिवसेना नेते अजय बोरस्ते या सगळ्या संदर्भात आता थेट बोललेले आहेत। मुळात आज नवनिर्वाचित सर्व जे नगरसेवक आहेत यांना भेटण्याची वेळ ही 3 दिवसापूर्वीच फायनल झालेली होती। आमचे सचिव माननीय राम रेपाळे साहेब यांनी मला निरोप दिला, त्या पद्धतीने निरोपही केले होते। त्यामुळे या नाराजी नाट्याचा आणि या भेटीचा तसाही काही संबंध नाही। ही भेट सर्व नवनिर्वाचित जे नगरसेवक आहेत यांना शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना भेटण्याची इच्छा होती, त्यांच्याशी बोलण्याची इच्छा होती आणि आता हा कार्यकाल सुरू करण्याच्या आधी त्यांचे आशीर्वाद घेण्याची इच्छा होती आणि म्हणून आम्ही सर्वजण चाललो आहोत। तिदमेंनी रस्त्यावर येऊन भूमिका मांडलेली असेल तर ती योग्य आहे आणि शिवसेनेमध्ये शिस्त आणि पक्षामध्ये आदेश चालतो असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। उपमहापौर निवड एकनाथ शिंदे यांच्या आदेशानेच झाल्याचं सुद्धा यावेळी सांगितलं गेलेलं आहे। अजय बोरस्ते यांनी या सगळ्या संदर्भातलं एक स्पष्टीकरणच या निमित्तानं दिलेलं आहे। प्रतिनिधी शुभम उमाळे हे या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला आणखी तपशील देतील। शुभम, रिद्धी खरं बघायला गेलं तर नाशिक महानगरपालिकेचे खलबत हे आता नंदनवन मुंबई या ठिकाणी होणार आहेत। संपर्क प्रमुखासह काही नगरसेवक हे सध्या नंदनवन या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी पोहोचल्याची सध्या माहिती आपल्यापर्यंत विश्वसनीय सूत्रांकडून समजून येते आहे। अशामध्ये नाशिकमध्ये शिवसेनेत 2 गट झालेले आहेत की विश्वासात न घेऊन गटनेता आणि उपमहापौर हा निवडण्यात आलेला आहे अशी काहीशी चर्चा ही नाशिकच्या राजकारणामध्ये शिवसेनेमधून सुरू होते आणि अशामध्ये त्याच्यामध्ये तोडगा काढण्यासाठी थेट एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी सर्वजण या ठिकाणी पोहोचलेत। एकनाथ शिंदे आता नेमक्या याच्यावर काय मार्ग काढतात, काय त्यांना सांगतात आणि कशा पद्धतीने समजोता होतो हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। जी शुभम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।